पाहिजे वाव ना, वाव नाहीतर कडवाली. कडवाल्या 3-4 लागल्या ना तर बस भाजी झाली. मग ओढ्यात लागतील काय. बघू शकता आम्ही भुसा काढलाय तर बघू शकता. तर त्याला बघा किती मोठा मासा लागलाय मित्रांनो. तो फायनली मित्रांनो आम्ही आलोत नदीत. आता आम्ही आगलाय जाऊ. हे बघा ह्याच्यामध्ये कपडे आहेत आणि ह्याच्यामध्ये भुसा घेतलाय. तर आम्ही आता माशी लागवायला जा, माशी पकडायला. तर किती लागत ते तुम्हाला दाखवतच. तर चला बघू शकता. आज माझा लगोटी यार, आज माझा कसा लुक आहे ते बघू शकता. तर आम्ही मित्रांनो आलोच नदीत परत. तर माशी ते दिवस माशी खूप बघून गेलो ना. चला तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर. तर इकडला नजारा बघू शकता किती भारी आहे मित्रांनो. बघू शकता मागे किती भारी वाटतो. तर आज मित्रांनो आम्ही आलो फायनली फिशिंगसाठी. तर आम्ही किती मासे पकडतो ते तुम्हाला दाखवतो. तर भुसा आम्ही टाकतो ते पण दाखवतो. किती मासे लागतात ते पण दाखवतो. आम्हाला माहीत नाही किती लागतील आणि किती नाही, पण तिकडे जाऊन बघू. तर चला जाऊ आपण. तर मित्रांनो हे तुम्हाला नदी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि हे बघा इथे चिवाल, हे पावसाला तिकडे मासे पकडत असेल. बघा इथे वाल किती भारी जबरदस्त, वाव नाईस. बघू शकता किती भारी वाटते वाल. तर ही नदी ही मोठी नय आहे. त्या नईत ही मध्ये वाल केलेली आहे. मोठा वाल असेल ह्याला मोठी मोठी मासे लागत असतील. तर बघू शकता किती भारी केले. ह्याला इथे भोवतड मांडत असतील. तर चला जाऊ आपण आता. चला लेट्स गो. सो फायनली मित्रांनो आम्ही फिशिंग जवळ पोहोचलोय. तर आमचं ठीक आहे, आम्ही ह्याच्यात आम्ही हे टाकणार, भुसा टाकणार. तर किती मासे लागतात ते तुम्हाला दाखवतोच. तर तुम्ही माझ्या व्हिडिओ कंटिन्यू राहा ना. मित्रांनो एक वस्तू आम्हाला भेटले तर तुम्हाला दाखवतात. तर हे बघा. तर कमेंट करून नक्की सांगा की हे कशासाठी कामी येईल ते. तर मित्रांनो तुम्हाला मी आता सांगतो कशासाठी कामी येईल ती. तर ह्याच्यामध्ये आम्ही जाणार ना, तर त्याच्यामध्ये हे पोहायला येईल आम्हाला. मध्ये असे हातात पकडून आम्ही येणार, तर त्याच्यात थोडा भार येईल. याच्याने आम्हाला काय बोलतात त्याला ते कमेंट करून नक्की सांगा. मला माहीत नाही पण काय बोलतात त्याला ते सांगा कमेंट करून. मला तिकडे भेटली तर मला आयडिया आली काय आहे बाटल्या त्याच्यासाठी बांधले, त्याच्यामध्ये मी घेऊन आलो. तर चला आता फायनली फिशिंग करायला जावं तिकडे. मला दाखवतो त्याला मी कपडे चेंज करतो त्याला. सो फायनली मित्रांनो फिशिंग करायला जाऊ. तर तुम्ही बघू शकता हा बघा इथे आमचा जाल. हा बघा याला काय बोलतात, भुसा की काय बोलतात ते कमेंट करून सांगा. तर हा बघा आता हे मी टाकायला जातो याच्यामध्ये, त्या नदीमध्ये टाकायला जातो. तर चला जाऊ आतमध्ये टाकू मित्रांनो. तर आपण आता जाऊ आतमध्ये तिकडे टाकू. तर बघू शकता किती लांब आहे. बघू शकता हा बघा इथून तर इथपर्यंत हा बघा किती लांब आहे. तर किती लागतात ते जाऊ बघू. संध्याकाळची भाजी होईल जर लागली तर चला जाऊ आपण टाकू आतमध्ये. तर मित्रांनो मी भुसा टाकायला लागलोय. तर आता बघू किती लागतात ती माती. पाणी ओंड खूप आहे मित्रांनो. तर हे बघा माझ्या गल्यापर्यंत आलंय. आता मी टाकतोय भुसा. किती लागतात ते बघू. इथेपर्यंत नेऊ रे, इकडच्या साईडला नेऊ काय वाल हां वाल इथूनच वाल वाल असा नाही तिकडे नाही पुढं. चला. तर आता माझ्याच येऊ ना काय तर कसा गेस रस्ता ना असा वालू ना. थांबा इथून तर घुटला रे घुटला अजून लागायला पाहिजे तिथे. वाव लागायला पाहिजे. वाव ना, वाव नाहीतर कडवाल्या 3-4 लागल्या ना तर बस भाजी झाली. मग ओढ्यात लागतील काय. ते लागायला पाहिजे तसं. लागलं तर घुटला बघा इथे घुटला. तर राऊंड घेऊ, राऊंडवाला घेऊ. नेतो मी झुम करून तर दाखवूनच. सो फायनली मित्रांनो भुसा टाकून झालाय. तर आता भुसा टाकून झालाय. तर आता बघू किती लागतात मच्छी ती. तर लागली तर तुम्हाला दाखवताच. तर चला अजून आता जाऊ पाण्यात एन्जॉय करायला. ह्याच्यामध्ये शिपे पण भेटतात ना रे. शिपे असतील ना ह्याच्यात. तर आपण एकदा आलेलो तेव्हा भेटलेले का नाही आपल्याला, होते ना. तर मित्रांनो ह्या नदीत ना शिपे पण भेटतात, पण जास्त नाही आहेत, पातळ भेटतात वाटतं. हे बघा हाताला मध्ये पायाला आपल्याला सारखा इथे हो बघा इथे बघ बरं काय दगड. बघू शकता मित्रांनो दगड भेटला मला. दगड भेटला मित्रांनो. सॉरी पण शिपे आहेत याच्यात. या नदीत शिपे आहेत मित्रांनो.
मध्ये म्हटल्यावर ना तेच काय दाखव ना होडी दाखव ना आपली किती भारी. मी आणली ती मित्रांना बघा, तो घेऊन राहिलाय, मी आणली आणि तो घेऊन राहिलाय बघा. सो फायनली मित्रांनो बघू शकता आम्ही भुसा काढलाय तर बघू शकता. तर त्याला बघा किती मोठा मासा लागलाय मित्रांनो. हे बघा इथं त्याला काय बोलतात मल्या लागलाय. आणि इकडे बघा कळवाले लागल्यात, कळवाले लहान लहान छोट्या छोट्या. किती लागलेत? 3 1 2 3 4 5 6 मासे, एवढे मोठे मोठे मासे लागलेत मित्रांनो. हे बघा बघू शकता मित्रांनो. तर एवढी लागले मित्रांनो. आम्ही एक वेळाच टाकले तर लागले थोडेसे. अजून 2-3 वेळा टाकले असते ना तर भाजी एवढी लागली असती मित्रांनो. पण आता थंडी पण खूप लागली, आम्ही टायमात आलेलो ना तर थंडी पण खूप लागले. तर आता एक वेळा टाकलेलं तरी 6-7 मासे लागले. तर आता आम्ही एवढे घेऊन जाऊ, आता थंडी पण खूप लागली तर. आणि संध्याकाळ पण झाले तर आता घरी जाऊ फायनली. आता मी कपडे चेंज करतो मस्तपैकी. तर तुम्हाला नंतरला दाखवतात तर त्याला आपण आता ठेवू आणि कपडे चेंज करतो. सो फायनली मित्रांनो माझी तयारी झाली तर तुम्ही बघू शकता. आपण जाऊ आता घरी. तर फायनली आमचं सगळं भुसा बिसा सगळं काढून झालं. आता मी पण फ्रेश झालो मस्तपैकी, टी-शर्ट घातला आणि कपडे घातले बघू शकता तुम्ही. तर आता फायनली आमचं सगळं आंघोळी करून झाले. तर आता आम्ही जाऊ घरी. तर आता आमची सगळी तयारी झाली आणि आता भुसा सगळं घेऊन जाऊ. तर आम्ही आता तिकडे जाऊ, तिकडे गाडी बाईक ठेवले तिकडे जाऊ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, मला सपोर्ट करा मित्रांनो, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. तर सो फायनली मित्रांनो मी घरी पोहोचलोय तर तुम्ही बघू शकता. तर आम्ही गेलेलो मित्रांनो अंघोलीला, तर मच्छी पकडली ते पण तुम्हाला दाखवलं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर तुम्हाला मी भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथपर्यंत माझी वाट बघा. इथपर्यंत बाय बाय.